नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, समाजामध्ये आदर कमवायचा असेल तर या गोष्टी जरूर करा. मित्रांनो, सन्मान हा कधीही मागून मिळत नाही. तो आपल्या स्वभावातून, वागणुकीतून आणि कृतीतून मिळवावा लागतो. अनेकांना वाटतं की पैसा, सत्ता किंवा मोठ्या ओळखी असल्या की समाजात आपोआप आदर मिळतो. पण वास्तविकता काही वेगळीच असते. काही जण श्रीमंत असूनही तुच्छ लेखले जातात, तर काही जण अगदी साध्या परिस्थितीत असूनही समाजात मान सन्मानाने वावरतात. याचे कारण म्हणजेच की त्याचे चारित्र्य आणि त्याची विचारसरणी आणि त्यांनी जोपासलेले उत्तम गुण. आपल्याला जर समाजात आदर मिळवायचा असेल तर आपल्या वागणुकीत काही महत्त्वाचे बदल तर करावे लागतील. आदर मिळवण्यासाठी केवळ चांगले बोलणे पुरेसे नाही, त्यासाठी आपले कर्मही चांगले करावे लागतात. तर म्हणूनच मित्रांनो, मी आज तुम्हाला अशा काही 10 गोष्टी सांगणार आहे. ते तुम्ही आत्मसात केल्या तर बघा किती बदल होईल. प्रामाणिकपणा ठेवा आणि बना. विश्वास कमवायला वर्षे लागतात, पण हरवायला एक क्षण पुरेसा असतो. तुमच्या बोलण्यात आणि कृतीत प्रामाणिकपणा असेल तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. खोटं बोलणाऱ्या व्यक्तीकडे समाज संशयाने पाहतो. एकदा का तुमची प्रतिमा ढासळली की लोक पुन्हा तुमच्यावर विश्वास ठेवतच नाहीत. व्यवहार असो किंवा नाती, नेहमी स्पष्ट बोला आणि कोणालाही फसवू नका. तुम्ही दिलेला शब्द पाळण्याची सवय ठेवा. यामुळे तुमची ओळख विश्वासार्ह व्यक्ती म्हणून निर्माण होईल. लहान सहान फसवणूक ही टाळा. छोटी फसवणूक मोठ्या अविश्वासाला कारणीभूत ठरते. लोकांना खोटी आश्वासने देऊ नका. शक्य तेवढंच वचन द्या आणि ते पूर्ण करा. व्यवसायात, नोकरीत आणि कौटुंबिक जीवनातही प्रामाणिक राहा. सत्यात सत्य म्हणण्याचे धैर्य ठेवा. जरी ते कडवट असलं तरी लोकांना जे सांगता ते स्वतः आधी पाळा. तुमच्या कृतीत आणि शब्दात तफावत नको. वेळच्या वेळी तुमची जबाबदारी पार पाडा. विश्वास टिकवण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची सवय असते. छोट्या गोष्टीतही प्रामाणिक राहिला तर लोक तुमच्याकडे आदराने पाहतील. दुसऱ्यांचा सन्मान करा. ज्यांना स्वतःला आदर हवा असतो त्यांनी आधी इतरांचा सन्मान करायला शिकले पाहिजे. समोरच्याचं वय, पद, लिंग किंवा समाजातील स्थान याकडे न पाहता प्रत्येकाशी आदराने वागा. कोणाच्याही अडचणींचा किंवा कमकुवतपणाचा उपहास करू नका. आपल्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तींचेही मत ऐका आणि त्यांचे महत्त्व मान्य करा. कोणतीही गोष्ट सुसंस्कृतपणे मांडा. उर्मट आणि उद्धट भाषा वापरण्याने तुमचा दर्जा घसरतो. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या मताचा अधिकार आहे. हे मत तुम्हाला आवडत नसले तरी त्याचा अपमान तरी करू नका. आपल्या सहकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा आदर ठेवा. त्यांना कमी लेखू नका. सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने ओरडणे, रागाने बोलणे किंवा इतरांचा अपमान करणे टाळा. घरातील व्यक्तींच्या मतांना किंमत द्या. ज्यांनी आपल्यासाठी कष्ट घेतले त्यांचा सन्मान करा. इतरांची मेहनत, त्यांचे कष्ट ओळखा आणि त्याबद्दल त्यांचे कौतुक करायलाही विसरू नका. आदर हे देण्याघेण्याचं नातं आहे. तुम्ही इतरांचा सन्मान कराल तरच तुम्हाला समाजात आदर मिळेल. अहंकार दूर ठेवा आणि विनम्र बना. अहंकारी व्यक्तीला समाजात फारसा मान सन्मान मिळत नाही. विनम्रतेने वागणारी व्यक्ती सर्वांच्या हृदयात स्थान मिळवते. अहंकाराने अडथळे निर्माण होतात तर विनम्रतेने नाती जुळतात. मोठेपण कशात असतं तर गरजूला मदत करण्यात, स्वतःला श्रेष्ठ न समजण्यात आणि इतरांना प्रोत्साहन देण्यात. योग्य ठिकाणी माफ करा आणि धन्यवाद म्हणण्याची सवय लावा. तुम्ही जे काही शिकलात, अनुभवलं ते इतरांसोबत शेअर करा. ज्ञान दिल्याने वाढतं. गरिबांशी, दुर्बलांशीही प्रेमाने वागा. त्यांच्यासोबत राहून अहंकार नाहीसा होतो. तुमच्याकडे कितीही ज्ञान, पैसा किंवा यश असलं तरी जर अहंकार असेल ना तर समाजात त्याला किंमत नाही. काही लोक कमी शिकलेले असतात पण अनुभवाने ज्ञानी असतात. अशा लोकांचा सल्ला घेण्यात कधीच कमीपणा वाटू नये. जेव्हा तुम्ही विनम्र राहता तेव्हा लोक तुमच्याशी संवाद साधायला आणि जवळीक साधायला अधिक उत्सुक असतात. विनम्रता म्हणजे कमजोरी नाही तर ती एक ताकद आहे जी तुम्हाला मोठे बनवते. आयुष्यात यश मिळवण्यासाठी आणि समाजात आदर कमवण्यासाठी अहंकाराचा त्याग करणे अत्यावश्यक आहे. मदतीसाठी सदैव तयार राहा. समाजात तोच मोठा असतो जो इतरांना काही ना काही देऊ शकतो. मदत करणारा माणूस कायम लोकांच्या मनात घर करून राहतो. गरजूंना शक्य त्या प्रमाणात मदत करा. शारीरिक, आर्थिक किंवा मानसिक आधार द्या. मदतीची जाहिरात करू नका. गुप्तपणे केलेली मदत अधिक प्रभावी असते.
मदत ही केवळ पैशांची नसते. वेळ देऊन, मार्गदर्शन करूनही आपण इतरांची मदत करू शकतो. संकट समयी दिलेला आधार ही खरी मदत असते. संकटात साथ देणारी माणसे आयुष्यभर लक्षात राहतात. लोकांच्या अडचणी समजून घ्या आणि त्याच्यासाठी थोडा वेळ काढा. परोपकाराची वृत्ती ठेवा, परंतु त्यासाठी कधीही अहंकार बाळगू नका. समाजातील वृद्ध, अनाथ आणि गरजूंसाठी काहीतरी करण्याचा संकल्प करा. तुम्ही कोणाला मदत करता याचा दिखावा तर अजिबात करू नका, कारण खरी मदत मनापासून केली जाते. मदतीने नातेसंबंध दृढ होतात आणि समाजात तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडते. संयम आणि सहनशीलता ठेवा. संयमी आणि सहनशील व्यक्ती समाजात आदरास प्राप्त ठरतात. खडतर परिस्थितीतही शांत राहणाऱ्या माणसाला लोक मोठ्या विश्वासाने पाहतात. प्रत्येक गोष्टीवर ताबडतोब प्रतिक्रिया देण्याची गरज नसते. काही वेळा शांत राहणे हेच सर्वात शहाणपणाचे असते. रागाच्या भरात घेतलेले निर्णय आणि उच्चारलेले शब्द नात्यांमध्ये दरी निर्माण करतात. संयम बाळगणाऱ्या व्यक्तीला लोक जास्त मान देतात. आयुष्यात अनेक प्रसंगी लोक तुम्हाला खोटे ठरवण्याचा प्रयत्न करतील, पण संयमाने विचारपूर्वक उत्तर देणे हेच योग्य असते. कठीण प्रसंगी धैर्याने वागणाऱ्या माणसाकडे लोक मार्गदर्शनासाठी येतात. अशा व्यक्तींचा समाजात आदर वाढतो. कधी कधी तर शांतपणे ऐकून घेणे हेच मोठे सामर्थ्य असते. प्रत्येक वेळी प्रत्युत्तर देणे हे गरजेचे नसते. सहनशीलता म्हणजे दुबळेपणा नाही, तर परिस्थिती समजून घेण्याची ताकद आहे. जर एखादी गोष्ट चुकीची वाटत असेल तरीही लगेच टीका करू नका. योग्य वेळेची वाट पहा. दुसऱ्यांची चूक असली तरीही त्यांना सुधारण्याची संधी द्या. प्रत्येकाला चुकूनही शिकण्याचा हक्क असतो. तुम्ही ज्या प्रकारे इतरांशी वागाल त्याच प्रकारेच समाज तुमच्याशी वागेल. संयम आणि सहनशीलता ठेवल्यास तुम्हाला अधिक आदर मिळेल. हीच तुमच्या चारित्र्याची खरी ताकद आहे. त्याचा उपयोग योग्य ठिकाणी करा. नकारात्मक लोकांपासून दूर राहा आणि सकारात्मक राहा. ज्या व्यक्ती सतत नकारात्मकता पसरवतात त्यांना समाजात फारसा आदर मिळत नाही. उलट सकारात्मक विचार करणाऱ्या आणि इतरांना प्रेरित करणाऱ्या लोकांना समाज जास्त मानतो. नकारात्मक लोक इतरांवर टीका करतात, दोष शोधतात, पण स्वतः काहीच बदल करत नाहीत. अशा लोकांपासून अंतर ठेवा. प्रत्येक परिस्थितीत काहीतरी चांगले शोधण्याची सवय लावा. हे तुम्हाला समाजात अधिक लोकप्रिय बनवेल. निराशेच्या प्रसंगी इतरांना धीर द्या. त्यांना योग्य मार्ग दाखवा. सतत तक्रार करणारी माणसे लोकांना आवडत नाहीत, पण आनंदी आणि प्रेरणादायी व्यक्ती सर्वांची मनं जिंकतात. कोणत्याही परिस्थितीत हे शक्य नाही असे म्हणण्याऐवजी यात काय सुधारणा करता येईल असा विचार करा. दुसऱ्यांचे यश पाहून जळण्याऐवजी त्यांना प्रोत्साहित करा. तुम्हीही एक दिवस यशस्वी व्हाल. नकारात्मक बातम्या, वादविवाद आणि निराशाजनक चर्चा टाळा. नेहमी समाधान, आत्मविश्वास आणि प्रेरणा देणाऱ्या लोकांच्या सहवासात राहा. जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर समाजात तुम्हाला अधिक आदर मिळेल. मित्रांनो, वेळेचं महत्त्व ओळखा आणि जबाबदारी पार पाडा. वेळेची किंमत ओळखणाऱ्या आणि जबाबदारी पार पाडणाऱ्या व्यक्तीला लोक जास्त आदराने पाहतात. वेळेवर काम करणारी व्यक्ती विश्वासार्ह ठरते आणि तिला समाजात अधिक मान मिळतो. नेहमी ठरलेल्या वेळेत भेटायला जा. उशिरा जाणे हा दुसऱ्यांच्या वेळेचा अपमान आहे. जबाबदारी टाळणारे लोक समाजात आदर गमावतात. मी हे उद्या करतो हा विचार टाळा. वेळ न घालवता लगेच कृती करा. कोणालाही फुकट वेळ घालवायला लावू नका. लोक तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतील. नेहमी आपले वचन पाळा. वेळेवर दिलेले उत्तर आणि वेळेवर पूर्ण केलेली जबाबदारी तुमची आदर वाढवते. वेळेचा अपव्यय करणाऱ्या लोकांना समाजात आदर मिळत नाही. त्यामुळे वेळेचा सदुपयोग करा. वेळ आणि जबाबदारीची जाण असणारी व्यक्ती नेहमी विश्वासार्ह मानली जाते. वेळेवर गोष्टी न केल्याने संधी हुकतात आणि नातेसंबंध बिघडतात. जे लोक वेळेची किंमत ओळखतात आणि जबाबदारी स्वीकारतात त्यांना समाजात नेहमी मान मिळतो. नम्रतेने यशाचा स्वीकार करा आणि अभिमान टाळा. पाय जमिनीवर ठेवा. यशस्वी लोकांना समाजात आदर मिळतो, पण अहंकारी लोकांना टाळले जाते. जेव्हा तुम्ही काही मोठं साध्य करता तेव्हा त्यांचा अहंकार बाळगू नका. लोकांनी केलेल्या मदतीला विसरू नका. प्रत्येक यशामागे अनेक लोकांचे योगदान असते. मोठ्या व्यक्तींप्रमाणेच छोट्या व्यक्तींनाही धन्यवाद द्या. हे तुमचे आदरमूल्य वाढते. जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा त्याचा उपयोग इतरांना प्रेरित करण्यासाठी करा, स्वतःला श्रेष्ठ समजण्यासाठी नाही.
प्रसिद्धी मिळाली तरी संयम ठेवा. अहंकारे तुमचा सामाजिक आदर कमी होऊ शकतो. कोणत्याही परिस्थितीत माझ्यामुळेच हे शक्य झालं असा विचार करू नका. नेहमी आपल्या टीमचं आणि कुटुंबाचं योगदान लक्षात ठेवा. मोठेपण हा विनम्रतेचा असतो. लोकांना तुम्ही मोठे दिसण्यापेक्षा तुमच्या वागण्याने त्यांना मोठे वाटू द्या. प्रसिद्धी मिळाली तरीही माणुसकी जपा. लोक तुमचं कौतुक करतील आणि तुमचा सन्मानही वाढेल. अभिमान आणि अहंकार दूर ठेवला तर समाजात तुमचं स्थान अधिक भक्कम होईल. सतत शिकत राहा आणि ज्ञानाचा प्रसार करा. ज्या व्यक्तींकडे ज्ञान असते आणि जी सतत शिकते तिलाच समाजात खरा सन्मान मिळतो. नवीन गोष्टी शिकण्याची मानसिकता ठेवा. सतत शिक्षण घेतल्याने व्यक्तिमत्व अधिक प्रभावी होते. तुमच्या ज्ञानाचा उपयोग इतरांना मदत करण्यासाठी करा. समोरच्या व्यक्तीची शिकण्याची इच्छा असेल तर त्याला मार्गदर्शन द्या. कोणी चुकीचं बोललं तर लगेच त्याची खिल्ली उडवू नका. त्यांना योग्य मार्ग दाखवा. ज्ञान मिळवण्यासाठी कोणत्याही वयाची अट नसते. कधीही कुठूनही शिकता येतं. ज्या व्यक्तींकडे अंमलात आणण्यासारखे ज्ञान आहे त्याच्याकडे लोक सल्ल्यासाठी जातात. अर्धवट ज्ञान धोकादायक असतं. त्यामुळे योग्य अभ्यास आणि निरीक्षण करा. लोकांना प्रेरित करा की तेही सतत शिकत राहावेत. समाजात अशा व्यक्तीला मोठ्या मानाने पाहिले जाते. ज्ञानदान केल्याने वाढते. त्यामुळे शिकण्याची सवय लावा. शिक्षण थांबवलं तर समाजात तुमची किंमत कमी होईल. म्हणून सतत शिकत राहा आणि स्वतःला सुधारत राहा. दिलेला शब्द पाळा आणि प्रामाणिक राहा. प्रामाणिक आणि दिलेला शब्द पाळणाऱ्या व्यक्तीला समाजात सर्वाधिक आदर मिळतो. अशा लोकांवर लोक विश्वास ठेवतात आणि त्याच्याशी प्रामाणिक संबंध ठेवतात. तुमच्या शब्दांना किंमत असावी. जे वचन देता ते पूर्ण करा. एखादी गोष्ट करता येण्यासारखी नसेल तर सुरुवातीलाच स्पष्ट सांगा. खोटी आश्वासने देऊन लोकांचा विश्वास तोडू नका. विश्वास एकदा तुटला की तो पुन्हा मिळवणे कठीण असते. त्यामुळे नेहमी प्रामाणिक राहा. इतरांचा गैरफायदा घेऊ नका. कोणालाही फसवू नका. कारण एकदा सत्य बाहेर आले की तुमच्याविषयीचा आदर कमी होतो. लहान सहान गोष्टींमध्येही सचोटी ठेवा. प्रामाणिकपणा ही व्यक्तीच्या चारित्र्याची खरी ओळख असते. तुम्ही दिलेला शब्द जर वेळेवर पाळला नाही तर लोक तुमच्याकडे संशयाने पाहतील. कामात प्रामाणिक राहा. लबाडी आणि खोटेपणा यामुळे तुमच्या प्रतिष्ठेवर परिणाम होतो. चुकीचे मार्ग अवलंबून मिळवलेला फायदा हा तात्पुरता असतो, पण प्रामाणिकपणामुळे तुम्हाला आयुष्यभर सन्मान मिळतो. जेव्हा लोकांना तुमच्यावर विश्वास वाटतो तेव्हा तुमचं समाजात स्थान मजबूत होतं. नेहमी सत्याचा आधार घ्या. सत्य कधीही झाकून राहत नाही. त्यामुळे नेहमी प्रामाणिकतेने वागा. मित्रांनो, समाजात आदर मिळवण्यासाठी तुमच्या वागणुकीत नम्रता, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची जाणीव असावी. आदर हा जबरदस्तीने मिळत नाही. तो तुमच्या वागणुकीतून मिळवावा लागतो. संयम, विनम्रता आणि सकारात्मक दृष्टिकोन हीच तुमच्या प्रतिष्ठेची खरी ताकद आहे. इतरांचा आदर करा, मगच तो तुम्हाला मिळेल. केवळ बाह्य दिखावा करून नाही तर मनाने मोठं होऊन समाजात स्थान निर्माण करा. मोठं पद, पैसा किंवा प्रसिद्धी यामुळे खरा आदर मिळत नाही, तर तुमच्या स्वभावामुळे तो टिकून राहतो. दिलेला शब्द पाळा, वेळेचं महत्त्व ओळखा आणि प्रामाणिक राहा. हे 3 गुण तुम्हाला आयुष्यभर मान आणि सन्मान देतील. जर तुम्ही या गोष्टींचा अवलंबन केला तर समाजात तुम्हाला नक्कीच मान आणि आदर मिळेल. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ह्या व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावं. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.